नमस्कार, मी श्रावणी. आज आपण जाणार आहोत महाराष्ट्राची हास्यजत्रा या लोकप्रिय शोच्या सेटवर. आणि तिथे एक शूटिंग चालू आहे, तर बघूया तिथे कोणते कोणते कलाकार आहेत. फटकलीला बाजूला करून आपण ऐकलं पटकन सुरुवात करूया. ते मॅडम, आधी आम्हाला तुमचे नाव सांगा आणि तुम्ही इथे काय काय करायला आले हे सुद्धा सांगा. माझं नाव आहे चांदनी कपूर आणि मी इथं अँकरिंग करायला आली आहे. तुमची ती ॲक्ट्रेस आहे ना प्राजक्ता माळी, सतत फरसाण खारानी चालली गेली म्हणून मला इथं बोलावलं आहे बुवा. ओके, ते मॅडम आपण ऐकलं पटपट सुरुवात करूया. अरे नंतर करतो या ऐकलं सुरुवात. का गं हो सारे, तिथं तुझा नवरा सांगितले तू चांदनी कपूर आहे, इथं तू सांगितले तू चांदनी कपूर आहे. काय गोंधळ काय आहे ग तुझा? नाही रे बुवा, ते झालं असं आहे की चांदनी कपूर आहे हे कसं वाटतं म्हणून माझ्या नावासंग कपूर लावतं. बरं आता मी पटपट सुरू करते. नमस्कार, मी चांदनी कपूर तुमचं स्वागत करते आमच्या चॅनलमध्ये. आणि आज इथं आमच्यासोबत आलेले आहे ENT स्पेशलिस्ट डॉक्टर पृथ्वी प्रताप साहेब. तर पृथ्वी प्रताप साहेब, आम्हाला सांगा की कानामध्ये दुखल्यावर काय करायचे बुवा? हे बघा, जर तुमच्या कानामध्ये दुखत असणार, सुजन आल्यासारखे वाटत असणार किंवा कान नुसताच वळवळ करत असणार, तर तुम्ही तुमच्या जवळच्या डॉक्टरशी कन्सल्ट करा, त्यांचे सल्ले घ्या आणि औषधं घ्या. असं वय नाही तर आमच्या खेड्यापाड्यामध्ये काय करतात, असं कानात तेल ओततात, नाही तर ती डोक्याची पिन घालतात. मी सांगू काय करायचं? कानाखाली वचकन वाजून द्यायची एक. ह्यांना सांगा मधामधात बोलू नका. मला हॉस्पिटलमध्ये जायचं आहे, माझा पेशंट ओटीमध्ये माझी वाट बघतोय, त्याचा कान उघडा ठेवलेला आहे. हां बरं हो दा, तुम्ही जा बरं, तुम्ही तिथे साफसफाईचं काम बघा, जा आता. बरं साहेब, आता माझा दुसरा प्रश्न की आपण जो या केसांना लावितो तो नाकाच्या केसांना लावला तर चालते का बुवा? अहो, हेअर डाय हे खूप घातक आणि विषारी केमिकल आहे. तुम्ही तुमच्या नाकांच्या केसाला असं लावू नका. ते जर चुकून जरी थोडंसं पण तुमच्या श्वासनळीमध्ये गेलं तर तुमची लगेच मृत्यूसुद्धा होऊ शकते. असं वय नाही ते काल काय झालं, मी माझ्या बहिणीला म्हणलं की बा याची डोक्याला आपण हेअर डाय लावितो ना, ते नाकाच्या केसांना लाव, लई छान दिसशील. तिनं लावलं, मी म्हणलं लई छान दिसून राहिली ग. लगेच 10-15 मिनिटात मिळाली बिचारी. मला वाटलं अरे अशी कशी मिळली, मला वाटलं कौतुक केलं, त्याच्या आनंदाच्या भावनेतच मिळली का काय. साहेब, मला पण एक प्रश्न विचारायचा आहे ना. माझ्या गळ्यातले मोठे मोठे टॉन्सिल आले आहे ना, सांगा ना त्याचं औषध सांगा ना मला. हे बघा, जर तुमच्या गळ्यामध्ये टॉन्सिल आले असतील आणि बरोबर काही खाता पिता नाही येते, तर तुम्ही गोड खाणं थोडं कमी करा, जसं गूळ, साखर. बरं आता मला सांगा कोणती साखर खाणं कमी करू? दुकानातली साखर खाणं कमी करू का माझ्या मालकाच्या अंगातली साखर खाणं कमी करू? अरे व सारी लागली व बाळाला मालकाच्या अंगातली साखर कोणी खाते का काय र? हा, बेअक्कल कुठचा. आणि तू चांदनी कपूर, कोणती चांदनी कपूर? काळा का